बसायचं. त्यातलं पपुट बाया दाता उडतय. अगं गावात काढ मग नीट. इथनं गेल्यावर बरंच करायला लागतंय बघा. समजा पपुट दातावर बसायला लागले. अगं होय तू मित्रांनो. लिंबाच्या काड्या घेऊन जा. मला एक प्रश्न पडलाय या. आता बिग बॉसचा 6चा सीझन आलाय मराठीचा वाटतं. आता गेल्या बारीनं सूरज कुलीगत जिंकून आलता. विनर झालता. इनर झालता, टर्फी घेऊन आलता. ती गावाकडचा खेड्याकडचाच होता. आणि त्या बिग बॉस मध्ये भांडायला लागतंय म्हणते ती. मग आम्ही दोघी कशा आहे बिग बॉस बिग बॉस साठी बघा तुमचं म्हणणं काय येतंय. बिग बॉसच्या ह्याच्यात आम्हाला प्लेयर म्हणून खेळायला घ्या. तर ती निक्की भांडत होती आणि ती भांडावं लागतंय बिग बॉसच्या घरात गेल्यावर. आणि नशीब करून त्या रितेश सरांनी आमचा व्हिडिओ बघितला तर आम्ही लय उड्या मारलो. हा रितेश सरांना म्हणा भांडायसाठी बघा आम्ही एक नंबर हाय. बघा तुम्हाला जर पटलं आमचं तर घ्या आम्हाला बोलवून शाना. आम्ही बी गावाकडचा साधं माणसं आहे वा. आम्ही रोज रगील जार मटण खातो. मटण करून खाया घालू बोकडाचं. आणि मी जर तर आली बर मी येऊ दे ना येऊ दे. हिला जरी आला चान्स हिच्या संग गावठी पूनमचा 3 किलो मसाला देते तर ही करून घालेल रगील जार मटण. तुमच्या आपट टीमला जे प्लेयर 11 12 कोण 14 येतील इथं खेळायला बिग बॉसचं. आणि ते असं आडवं माईक टाकायचं इकडून इकडं खवायचं. असू द्या. पण तता आल्यानंतर ना माझ्या साड्यांची सही करा कारण रोज वेगळं घालायला लागते. तर मी बघितलं बिग बॉस मध्ये निक्की रोज एक ड्रेस घालायची. ती जान्हवी किल्लेकर रोज एक ड्रेस घालायची. फक्त येऊन जाऊन बघा ती अंकिता कोकणातली ती रोज टी शर्टच घालायची. काय 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 अगं तू आता एवढे व्हिडिओ करायला जाते ते दररोज 2-2 साड्या घेऊन येतो. तुझी लय साड्या होती. जरी माझ्या घरात इतक्या साड्या असल्या तर मी बॅग भरून इतकी कशी आणायची तुमच्या पतून. तिथं मला एवढी मोठी गाडी आहे की ते नका. आणि बोलावलं तर मला इकलीलाच बोलवा नाहीतर हिला इकलीला बोलवा. आम्ही दोघी जर मिळून त्या घरात आलो तर आमच्या दोघीची भांडणं लागतेली. त्यामुळे आमच्या दोघीपैकी एकीला सिलेक्ट करा. पर करा राव सपान बघते मी काय असतंय बिग बॉस मध्ये. किचन कटा असतंय काय भाज्या कट आता घरी तुझा किचन कटा नाही मी नाही पण तिथं ते त्यांचं आयतच असतंय सगळं. इथं आपण आणल तीच असतं या. इथं आयत असतंय सगळं त्यांचं. 3 महिना तेवढंच मला आईस आरामातल्या घरात तसल्या बंगल्याच्या राहायला बरं वाटल मला. तुम्ही सांगचाल ते करेल. तुम्ही म्हणला ना हिचं गचूर धर तिचं मी धरील. तुम्ही म्हणला हिचं पाय सुद्धा धुईल मी. पण मला त्या घरात राहायला द्या. बिग बॉसचं घर चांगलं हाय. आवं टीव्हीत बघितलंय मी पिक्चर. मग मी तर आले का ना फरशा पुसून काढेल झाडून काढेल सगळं पुसून काढेल. मला नाही येत तसलं फरशा पुसाय बघ. तर भांडायला लागतं. इथंच तेवढे भांडायचं नाही तर भांडायला लागतं. जी भांडायला का ते शेवट पटूर टिकतं. ती जान्हवी किल्लेकर पॅकेज घेऊन आलती 9 लाखाचं तर मला 2च लागत्या. मी नटत येईल बघा घरी. काय तर 2 लाखाचं सोनं एखादा दागिना आणि बिग बॉसच्या नावानं असं कोरून लिहिन बिग बॉस आणि लक्ष्मी हार करीन घालील गाड्यात. लक्ष्मी मग चित्र असतं त्याच्या. मी बिग बॉसची टर्फीचं चित्र काढून ती सोनारला घडवायच लावेल मी तसलं. तर मला आपलं येऊ द्या बायानं. मला सहज बोलत बोलत विषय निघला. मग अशी हिला म्हणलं होय का आपण दोघी बी भांडत होतो पहिलं. मग ह्यांच्या जर मनात आलं हिडीवात ह्यांनी आपली भांडणं बघितली असली तर आपल्याला दोघीपैकी एकीला कोणाला बोलवा. हिला बोलवा नाही मला बोलवा. मला जर आला चान्स तुझ्या सगळ्या साड्या मला दे आणि तुला चान्स आला का तुला देते. पण रोज 1-3 महिना साडी घालायला लागते. ही आजची साडी उद्या घालायची नसते तिथं. तू काय करते ही साडी आज काढली उद्या धुण्यात गेली का ही धुतीन परवा दिवशी हीच घालते. तसं करायचं नसतं तर. मित्रांनो बरोबर आहे खरं सांगा. जाऊ द्या. आणि तुम्ही जर तुमच्या ओळखीचं असलं रितेश सर त्यांना सांगा फोन करून. ही गावठी पूनम आणि गावठी पूजा बिग बॉस मध्ये येण्यासाठी एक्साइटेड आहे ती. आणि मला वैस तर इंग्रजी बोलणारे जर कोण आले असले ते जान्हवी किल्लेकर सारख्या ते निक्की सारख्या कोण आले असल्या मी शिकल त्या 3 महिन्यात जरा त्यांच्या सारखं इंग्रजी बोलायला. एक्साइटेड थँक्यू सॉरी असं म्हणायला. पण मला त्या जेल मध्ये पाठवायचं नाही. तर तो जेल बी हाय बिग बॉस मध्ये. मला नाही जायचं त्यात. चुकीचं बोललं तर घालते ती. मी नाही बी शिव्या देऊ नको तिथं. नाही मी दादा मामा म्हणून जगणारी नाही. व काम आपल्याला चांगल्याला चायचं वाईटाला मात्र तर गचूर धरायचं असतंय अशी म्हणते ती. मग कुणाला गुन्हा आपल्यावर कोण जर जबरदस्ती करत असेल आपल्याशी कोण चुकीचा पंगा घेत असेल त्याला वळायचं असं गचूर धरते बघ तिथं. काय रे मी गरीब माणूस आहे.
असं करायचं तर मला बोलवा बिग मास मध्ये हो का आमच्या रानात गारगोटी निघली त्याचा जर चूल पेटन आहे ह्याचं 2 कांडक करायचं हो का हा हो का हे असं तर चूल नसती बर गॅस असतो म्हणजे रानातलं असलं बिग बॉस मध्ये बघता तुम्ही जायला भारी आपल्यापाची आहे हे बघ. असं याच्यावर जाळ होतं या पहिले लोक असलं मी शिकली थोडी शाळा बघा किती शिकली का मी 4थी हा 4थीला मला शिकायत असला धडा होता अगं गावात ठेवून तुला शिकवाय दाडा होता काय घेऊ की आधुनिक आधुनिक काय ग जीवन पाय काढ गावात हाय पायाखाली ए गप. जर तुम्हाला ऑफर द्यायच्या अगं गावात राहिलं की तू काय करू मला बिग बॉस मध्ये जायचं या ए, राहू द्या. या रस्ता राहू धरून द्या. जा Big Boss मला मध्ये. जर बिग बॉस मध्ये एंट्री आली तर मी खुश मला जर बिग बॉस मध्ये एंट्री आली तर मी खुरपायला 2-4 बाया लावेल आणि मला तेवढं पॅकेज देतात नाही येताना बॅग भरून तर असं दे ए मानी मध्ये चिन्ह नाही नाही मी बांधणी केली म्हणून तुला तिकडे यायचं या नाही तसं कोण तुला यायचंय पण अजून आल्यावर बघू बरं माझा नंबर तुम्हाला सांगते बघा मला रितेश सर मला फोन करा माझा नंबर आहे 74 98 97 51 95 आणि तुम्हाला जर हे व्हिडिओ बघणं झालं नाही तर ज्याने कोणी माझा मसाला घेतलाय ना त्यांना बघा 100% माझा नंबर माहित आहे आणि तुमचा जर वशीला असला तर लावा की राव जाऊ दे बिग बॉस मध्ये गावठी फिल्मला तसल्या आलिशान घरात राहायला मिळेल आणि तो घरात बाहेर नाही एवढा मोठा असं मला वाटतं 11चा दरवाजा असेल त्यांचा बिग बॉसचा खर्र दिशा असं उघडतोय तिला आलं असतंय हा गावठी पुन्हा म्हणलं का मला मी हा बोला बिग बॉस अशी म्हण लय मजा येईल मला मी बघितलं होतं वैस शार्टला तसलं आणि ते काय तसलं वर्ड बीट मी गेली तर मला करचाल ना युट्यूब फॅमिली माझं इंस्टा फॅमिली फेसबुक फॅमिली विश्वास नाही पण युट्यूब फॅमिली आपली कट्टर आहे कट्टर फॅमिली आपली युट्यूब फॅमिली मला सपोर्ट करा आणि त्या रितेश सरांना सांगा मला जाऊ द्या बिग बॉस मध्ये माझं हे खुरपान बिरपान सगळं सुटल राव कसं त्या सुरज चव्हाणचं आयुष्य बदलून गेलं आपलं गावठी पूनमचं बी जरा असं बदलू द्या की तसं हाय बरोबर का देवाच्यानं माझं मी म्हणत नाही माझी एवढी बिकट परिस्थिती आहे करून खायाजोगी गाडीचं जायाजोगी गाडी बी झाली आता गाडी घेतली आज कोण तुला बिकट म्हणतील का कोण गं? हप्त्यावर घेतली गाडी हप्त्यावर घेतली का फुकाट आणली का पैसे देऊन लगेच आणली तुलाच माहिती बाया नाही युट्यूब फॅमिलीला माझ्या माहित आहे हप्त्यावर घेतली बघा आणि ती गाडी घेतली होती 26 जानेवारीला वरील झालंय ह्या आणि हप्ता आहे त्याचा 15,000 काय तुम्हाला सांगायचंय मला वाटलं हे तुझी कुठी म्हणती या हे कुठे नाही ती गाडीचा हप्ता आहे की नाही कुटीचा हाय सिक्रेट हाय कुटीचं मी नाही सांगत तुम्हाला माझी कुटी हाय बघा ती आणि इलेक्ट्रिक हाय चार्जिंगचीच हाय जर मला फोन आला तर मी चार्जिंग करत करत येईल बिग बॉसच्या घरापत्र कुठं असतंय ती अगं चार्जिंग कर दिल्लीला हाय काय ती बिग बॉसचं घर मुंबईला या हाय हिला माहित आहे राव जाऊन आलती काय नाही स्वप्नात गेलती सपनात गेलती अशी लय जण गेले ती सपनात अगं मी पण मला ओरिजिनल मध्ये न्यावर येते सर कसं मला असं नका मला लय वाईट वाटेल मी सपान बघती या मी एवढे इनवण्या करते तर मला नेत नाही ते कोण नका म्हणाल त्याला नेऊ नका बरं का बळण आलंय म्हणते ती मी व्हिडिओ बघितला होता त्या जान्हवी किल्लेकरचा अंकिता ताईचा त्या आलंय सीझन 6 म्हणते ती मी ती बहिणी बिग बॉस मध्ये त्यांच्या आयडीला वाचूनच आहे बा बघती कधी यायचंय त्यांचं ते आता डबल नाही जायचे है ना ती जात नाही डबल परत ती नाही जायची आता मला ह्या डबल मित्रांनो तुम्ही सांगा रितेश सरासने लय मी तळमळते म्हणावं मला अनसोक वाट लागायचं